चुलीवरलं लोखंडाच्या कढईत वांगं कसं बनवायचं, भरलं वांगं मस्त होतं, असं नक्की बनवून खावा. चला व्हिडिओ चालू करूया. स्टार्ट. लसूण, कोथिंबीर, अद्रक ठसा ठसा ठेचून घ्यायचं. बारीक ठेचून घेतल्यावर चूल पेटवून घ्यायचं. त्याच्यावर ठेवायचं कढई ठेवल्यावर तिकडे कढई गरम होतपर्यंत इकडे चरा वांगं चिरून घ्यायचं. मस्त होतं, असं नक्की बनवून पहा. वांगे चिरून घेऊन त्याच्या सगळं आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, शेंगाचं कूट, 2 चमचे घरगुती लाल चटणी, काळा मसाला, हळद, मीठ चवीप्रमाणे घालून बारीक टमाटे कापून घ्यायचं. चुलीवरली कढई गरम, त्याच्यामध्ये घालायचं वांगे, तसंच घालायचं. पाणी जर सुकत आलं का मग 2 माप तेल घालायचं. माप घालून छान एक ताट झाकून एक वाफ काढून घ्यायचं. म्हणताना मस्त आतपर्यंत होऊन जातं, शिजलं जातं वांगं. असं नक्की असं बनवून खावा. आवडलं तर चॅनलला थोडं सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. असंच व्हिडिओ मी छान छान अपलोड करेन. कुठं चुकत असेल तर मला कमेंट करून सांगा. मला जास्त वाचता लिहिता येत नाही. मी बनवून वेळात काढून व्हिडिओ बनवत आहे. नक्की मला सपोर्ट करा. त्याच्यामध्ये क्लास असतं, क्लासमधनं पण मी वेळ काढून क्लासला जाते. त्याचे पण व्हिडिओ मी शेअर करेन. नक्की कमेंट करा आवडलं तर व्हिडिओ. चला, गरम झालं वांगे काढून त्याच्यामध्येच एक तेल माप वतायचं. वतून त्याच्यामध्ये बारीक ठिसून घेतलेलं आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट घालायचं. मग टमाटर घालायचं. सगळे घरगुती लाल चटणी, काळा मसाला घालून थोडंसं पाणी घालून करपून मग जर 5 मिनिट परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगाचं कूट घालायचं. त्याला पण 5 मिनिट तेल सुटत पण परतून घ्यायचं. मग वाफवून घेतलेले वांगे एक एक करून पटापट घालून घ्यायचं. मग एक वाफ काढून घ्यायचं. कसं झालं वांगं भरलेलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडलं तर थोडं सपोर्ट करा. माझ्या आयुष्याबद्दल काय माहिती करायचं राहिलं, मी क्लासला जाऊन वेळात काढून व्हिडिओ बनवत आहे. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.